आता बातमी पालघरमधून आहे। पालघरमधील वाडा तालुक्यात भीषण पाणी टंचाई सध्या जाणवतीये। तर रात्रभर महिला पाणी भरण्यासाठी चक्क बोरिंगवर या ठिकाणी रात्र काढतायत। संपूर्ण दिवस रात्र महिलांची पाण्यासाठी वणवण सध्या सुरू आहे। तर आपल्या समोर काही आजी आहेत, काही महिला आहेत, त्यांना विचारू का त्यांच्यावर पाणी समस्या काय आहे। आजी, काय पाणी समस्या तुमची? रात्रीचे 2 वाजायचा पाण्याला हां आधी 3 दुडी तर हपसून टाकायचा खदूल पाणी। त्याच्या नंतर 2 दुडी भरत नाही का बोरिंग आटला। माझे मागे दुसरी बाई आली, ती बसते लगे 4 वाजेपर्यंत, तेव्हा तिला पाणी भेटल। तुम्ही रात्री 2 वाजता येता? हा, कधी पण 2 वाजता 3 वाजता जसे जाग आली तसा यायचा। मग रात्रात इथं जागायचा, सकाळ उठून कामाला जायचा। पाण्यासाठी रात काढायला लागते इथं। कोणी तर येऊन बघून बघत नाही का तुमच्या गावामध्ये? कोणी बघत नाही, सांगून सांगून हैराण झालो। सरपंच, ग्रामसेवक किंवा इथले कोणी येई नाही। सरपंच नाही येऊन बघत का, कोणीच येऊन नाही बघत इकडं। काय यांची काय समस्या आहे ते पण विचारत नाही। फक्त निवडणूक आली का बोलतील का आम्हाला निवडून द्या, तुम्ही तुमची समस्या आम्ही सोडवतो असं बोलणार का? ते निवडणूक झाली का कोणी फिरून पण बघणार नाही। गेल्या का जिवंत आहेत या महिला, अख्खा दिवसभर पाण्या वाचून इथं बसून राहायचा, इथं सावली नाही। त्यांची काय समस्या असेल ती विचारायला तर पाहिजे। नुसता निवडणुकीला तुम्ही येता दारून दाराची विचारायला का आम्हाला तुम्ही सरपंच करून द्या, आम्ही तुम्हाला पाणी देव, तुमची रस्ता बनवून देव, पण कोणीच नाही येऊन बघत। मार्चचा महिना आला ना का पाण्याची टंचाई का ते दिवसापासून कामच नाही होय। शशिकांत कासार, टीव्ही मराठी, वाडा, नदीपाडा।